नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते आहे. यावेळी मी नागपुरातील उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या त्रिकोणी पार्क येथील निवासस्थानाजवळ आहे आणि आपण बघू शकता इथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. हा बंदोबस्त कसल्या संदर्भात आहे तर बदलापूरच्या मध्ये जे घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे आणि नागपुरातही युवक काँग्रेस आणि NSUIच्या वतीने इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर मोर्चा येणार आहे. NSUI आणि युवक काँग्रेसच्या त्याच दृष्टिकोनातून त्याच हेतूने आज इथे आपण बघू शकता देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील त्रिकोणी पार्क बंगल्यावर शेजारी पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. संभावित हा मोर्चा केव्हा येणार हे तर निश्चित नाही, परंतु पोलिसांनी या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराशेजारी तगडा असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आपण बघू शकता हे बेरिकेड वगैरे लावण्यात आलेले आहेत तिथे आणि पोलिस इथे तैनात करण्यात आलेले आहेत. या भागात आपण बघू शकता संपूर्ण म्हणजे हा जो त्रिकोणी पार्क जो परिसर आहे तिथे संपूर्ण बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आता बेरिकेड लावण्यात येत आहे. एकूणच काय सांगाल, कशा प्रकारे बंदोबस्त बंदोबस्त लावण्यात आलेला आहे? सगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आम्ही नियुक्त केलेले आहेत. कसल्या संदर्भात हा बंदोबस्त आहे? त्यामध्ये संभाव्य बंदोबस्त तर या ठिकाणी काही मोर्चेकरी आले तर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी कुठल्या संघटनेचा मोर्चा येणार आहे, कुठल्या पक्षाचा मोर्चा? त्या संघटनेबद्दल माहिती आपल्याला कल्पना नाही, माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. सीताबर्डीचे जे नवनियुक्त PI आहेत चंद्रशेखर चिकाटे सर, त्यांनी सांगितलेलं आहे की संभावित इथे मोर्चा येणार आहे आणि या मोर्चाला बघताच आम्ही हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे असे चिकाटे साहेबांनी सांगितलेलं आहे. एकूणच मी तुम्हाला सांगेल, बघा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा त्रिकोणी पार्क धरमपेठ येथील हा बंगला आहे आणि या बंगल्या शेजारी युवक काँग्रेस आणि NSUI यांचा मोर्चा येणार आहे. बदलापूर येथील जी घटना आहे त्याचा निषेध म्हणूनच इथे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आपण बघू शकता तो म्हणजे इथे सुद्धा बॅरिकेड लावण्यात येत आहे. म्हणजे एकूणच 200 मीटर अंतरावरून म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासून 200 मीटर अंतरावर हा बंदोबस्त म्हणजे बॅरिकेड लावला जात आहेत आणि संपूर्ण उपमुख्यमंत्री यांच्या नागपुरातील त्रिकोणी पार्क येथील बंगल्या शेजारी पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. संभावित NSUI आणि युवक काँग्रेसचा मोर्चा या धरमपेठ म्हणजे नागपुरातील धरमपेठ त्रिकोणी पार्क येथे जो देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा बंगला आहे त्यांच्या बंगल्या शेजारी हा मोर्चा येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्रिकोणी पार्कवरील आताच आमचे सहयोगी भीमरावजी लोणारे यांनी तिथली माहिती तुम्हाला दिली आहे. तिथे अशी माहिती मिळाली होती की युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी येणार आहे, कारण बदलापूरमध्ये जी घटना झाली ज्या मुलींवर तिथे अत्याचार झाला त्यांच्या निषेधार्थ ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. पण आता आम्हाला माहिती अशी मिळाली आहे की त्यांचं देवगिरी हे निवास शासकीय निवासस्थान आहे त्या ठिकाणी येणार अशी माहिती मिळाली. म्हणून आपण बघू शकता हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवगिरी हा शासकीय बंगला या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात इथेही सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त आहे. या ठिकाणी कोण्याही क्षणी जे आहे कार्यकर्ते जे आहे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यांना बंगल्यामध्ये प्रवेश मिळू नये म्हणून या ठिकाणी नागपूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. तर नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर सुद्धा तेवढाच बंदोबस्त आहे आणि त्याचप्रमाणे हे जे शासकीय निवास आहे मुख्यमंत्र्याचं याही ठिकाणी मोठा तगडा बंदोबस्त आहे. आपण या साईडला बघू शकता बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत. हे आपण बघू शकता या ठिकाणी इथे सुद्धा
पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तगडा दिसत आहे. DCP मदने साहेब यांची सुद्धा नजर या घटनेवर आहे की कुठल्याही प्रकारे जे आहे म्हणजे जे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते देवगिरी बंगल्यापर्यंत कधी पोहोचणार नाही, त्यांना रोखण्यात येईल. आणि बदलापूर घटनेचा जो निषेध आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते येत आहे, म्हणून पोलिसांचा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला नेमका या ठिकाणी DCP साहेब जे आहेत या ठिकाणी आले. DCP साहेब नेमकं काय कोणाचं मोर्चा येणार आहे? या ठिकाणी जे काही आंदोलनाचा इशारा दिलाय त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. कोणी दिला इशारा? ह्या NSUचे जे काँग्रेसचे युवक कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी इशारा केलेला आहे की आम्ही देवगिरी जे माननीय DCM साहेबांचं निवासस्थान आहे त्याला घेराव घालू, या संदर्भात बंदोबस्त लागलेला आहे. निश्चितच हे DCP साहेब होते आणि यांची क्षणोक्षणी नजर आहे. पोलिसांची सुद्धा या ठिकाणी तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. NSUचे जे कार्यकर्ते आहे कोणी क्षणी इथे येतील आणि देवगिरी बंगल्यावर ते आंदोलन करतील. ते आंदोलन रोखण्यासाठी जे आहे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. संपूर्ण आपण बघू शकता हा बंदोबस्त पोलिसांचा NSUचे जे कार्यकर्ते आहे. अशी माहिती मिळाली की कुणाल राऊत जे आहे प्रदेश अध्यक्ष जे आहे युवक काँग्रेसचे त्यांच्या नेतृत्वात हा आंदोलन होणार असल्याची माहिती आहे. पण नेमकं आता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तर आहेच, पण या ठिकाणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते येऊन देवगिरीपर्यंत पोहोचतील काय किंवा कसं त्या ठिकाणी आंदोलन होईल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बदलापूरमध्ये जे मुलींवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आहे हा जो आहे आज या ठिकाणी मोर्चा घेऊन येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. तर नक्कीच जे अपडेट जे आहे या ठिकाणी जे आंदोलन कसं होणार पद्धतीचं होणार ते सुद्धा आम्ही अपडेट या आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. बघत राहा WS न्यूज IBM TV 9. धन्यवाद.